पंढरीची वारी अनुभव आपुल्या घरी या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या उपक्रमांतर्गत आपल्याला भगवान ज्ञानोबारायाच्या या पालखी सोहळ्याचं औचित्य साधून पंढरीची आज आपल्याला जी मानसिक वारी करावं लागत आहे त्यानिमित्त आज भगवान ज्ञानोबाराय आळंदी क्षेत्रेत वास्तव्याला आहेत. अखंड समाधी ज्ञानोबारायची आळंदीला असल्याकारण त्या आळंदीचं महात्म्य आपल्याला कळणं गरजेचं आहे. पण थोडक्यात आळंदी महात्म्य आपल्याला आज विचारात घ्यायचं आहे. आळंदी क्षेत्राचा विचार करायचा झालं तर हे आळंदी क्षेत्र सामान्य नाही. तसं अवनी तलाचा विचार करतेवेळेस या अवनी तलावर भरपूरशी तीर्थक्षेत्र आहेत, ते महामहिम आहेत. त्याची विशेषता अशी आहे, काही त्या तीर्थात गेल्यानंतर काही केवळ क्षेत्र आहेत तर काही तीर्थ आहेत. आळंदीच्या बाबतीत आपल्याला असं म्हणावं लागेल, हे तीर्थही आहे आणि क्षेत्रही आहे. आळंदी तीर्थ का याचाही विचार आहे आणि आळंदी क्षेत्र का याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आळंदी क्षेत्राचा विचार करते वेळेस या आळंदी क्षेत्राला संत तीर्थही म्हणायला जमेल आणि या आळंदी तीर्थाला देवतीर्थही म्हणायला जमेल. अवनी तलावर विचार करते वेळेस काही संत तीर्थ आहेत, काही देवतीर्थ आहेत. देवतीर्थाचा विचार करते वेळेस काही देवतीर्थ, गोकुळ देवतीर्थ आहे, ऋषिकेश देवतीर्थ आहे, त्याच्यानंतर पाहायचं झालं तर आपल्याला वृंदावन देवतीर्थ आहे, पंढरी देवतीर्थ आहे, अशी देवतीर्थ आहेत. तर आळंदीच्या बाबतीत विचार करतेस आळंदी हे संत तीर्थ आहे. प्रामुख्यानं इथली अधिष्ठात्री देवता संत मायबाप भगवान ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबाराच्या आधीसुद्धा या तीर्थाचं माहिम्य आगळेवेगळे अशा स्वरूपाचं आपल्याला पाहायला सापडते. आळंदी क्षेत्र असं होतं. आळंदी क्षेत्राची विशेषता अशी, हे एका युगाचं क्षेत्र नाही. या क्षेत्राचं माहिम्य असं सांगतो असं सांगितलेलं आहे, कृत, त्रेता, द्वापार आणि कली चारही युगात हे तीर्थ हे क्षेत्र अशाच प्रकारचं प्रभावी स्वरूपाचं राहिलेलं आहे. कृतयुगात या क्षेत्राच्या नामाचा विचार करतेवेळेस वेगळं नाव होतं, त्रेतायुगात या क्षेत्राचं नाव वेगळं होतं, व्यापार युगात त्या क्षेत्राचं नाव आणखी काही वेगळं होतं आणि कलियुगात आपण जे आळंदी म्हणतो किंवा अलंकापूर म्हणतो, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, अशा प्रकारचं या क्षेत्राचं आपण चिंतन करतो की पुण्यभूमी पवित्र कशा प्रकारची आहे. चारी युगाचा इतिहास आहे. कृतेचानंद विपिने व्यापारे कपिलम ज्ञेयम अलकाख्याम कलयुगे असं त्याचं चिंतन केलेलं आहे. कृतेचानंद विपिने, कृतयुगात या क्षेत्राचं नाव होतं आनंदवन, त्याला आनंदवन म्हणायचे. त्याच्यानंतर त्रेतायाम वारुणम श्रुतम, त्रेतायुगात त्याला वारुण क्षेत्र असं नाव प्राप्त झालं. त्याच्यानंतर व्यापार युग लागलं, त्या युगात या क्षेत्राचं नाव होतं व्यापारे कपिलम ज्ञेयम, याला कपिल क्षेत्र म्हणू लागले. आणि अलंकारण्यम कलयुगे किंवा अलकाख्याम कलयुगे असे दोन्ही पाठ आपल्याला पाहायला सापडतात. याला अलकापूर, अलंकापूर आणि अलीकडं पाहायचं झालं तर आळंदी असं आपण याला म्हणत असतो. हे क्षेत्र फार प्रभावी आणि फार विशेष स्वरूपाचं क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या बाबतीत असे चिंतन करतात, अवनी तलावर जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रात हे अतिशय प्रभावित तीर्थक्षेत्र आहे. मी म्हणतो यात विशेषतः नाही, याच्या पाठीमागं आपल्याला पुराणाधिकाचा दाखला पाहायला सापडेल. पुराण असं सांगते, प्रकटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने नास्ती नास्ती समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावन सुरतम. या आनंदवनासारखं पावन क्षेत्र त्रैलोक्यात दुसरं तिसरं नाही. प्रकटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने नास्ती नास्ती समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावन सुरत, असं त्रैलोक्यात पावन असणारं एक क्षेत्र आहे. या क्षेत्राची विशेषता अशी आहे, हे तसं शिवपीठ आहे. भगवान शंकराचं वस्तीस्थान या भूमीत आहे. सह्याद्री खंडात स्कंद पुराणात याचं महात्म्य विस्तारानं 61व्या अध्यायात आलेलं आहे. तिथं जवळपास 144-45 श्लोकात हे माहिम्य विस्तारानं तिथं कथन त्यांनी केलेलंच आहे. पुराणांतर्गत आलेली आळंदी वेगळी, संतांना भावलेली आळंदी वेगळी, असे आळंदीचे वेगवेगळे आपल्याला पैलू पाहायला सापडतील. त्या आळंदीची विशेषता अशी आहे, त्या सह्याद्री खंडात भरपूरसं याचं वर्णन केलेलं आहे की आळंदी काय आहे. म्हणे ही आळंदी भगवान शंकराचं वस्तीस्थान आहे. हे 18 शिवपीठात वरिष्ठ शिवपीठ आहे. काय विशेषता याची, त्याचं चिंतन असं सांगतात का भगवान शंकर या भूमीत आले आणि या भूमीत आल्यानंतर भगवान शंकराला ही क्रीडाभूमी इतकी आवडली का या भूमीला ते सोडून कधी गेलेलेच नाहीत. म्हणून शंकर अखंड भगवान शिवजी इथं वास्तव्याला राहतात. विशेषत्वानं सांगायचं झालं तर काहींना सांगितलं भगवान शंकराची ही आनंदवन क्रीडाभूमी आहे. क्रीडाभूमी याच्या पाठीमागचं कारण असं आहे, डाकिन्याम भीमशंकर हा भगवान शंकराचं प्रायः स्थान उंचावर असते
म्हणून 12 ज्योतिर्लिंगातलं एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर आहे. तिथूनच काही अंतरावर जवळपास 4-5 कोसाच्या अंतरावर हे असणारे आळंदी क्षेत्र आहे आणि हे आनंदवनाची भूमी आहे. हे आनंदवन, रामदास स्वामी ज्याला आनंदवन भुवन म्हणतात, अशा प्रकारची पावनभूमी आहे. इथं असणारे पशुपक्षी सामान्य नाही, इथं असणारे वृक्षवेली सामान्य नाही, इथं असणारे तीर्थ सामान्य नाही, याच्या पलीकडे सांगेल इथं असणारे माती दगड सुद्धा सामान्य नाही. इथं असणारे पशुपक्ष्याचा विचार करतो सांगले, येथे देव येऊनी होती पक्षी. इथं असणारे जे पक्षी आहेत ते प्रत्यक्ष आनंदवनाची भूमी आहे. आपला जीवनात आनंद प्राप्त करण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी इथं देव सुद्धा पक्षी रूपाने वास्तव्य करतात. अशी पावनभूमी ही आनंदभूमी. त्यात पलीकडे सांगायचं झालं तर या भूमीत इथं जे दगड सुद्धा आहेत ते प्रत्यक्ष देव आहेत. आपण तशा प्रकारची सुद्धा साधना त्याची करू शकतो. तशी सिद्धाची भूमी आहे. इथं असं म्हणतात, अष्टमहासिद्धीचं वास्तव्य अखंड आहे. ज्या साधकाला सिद्धीसाठी, वास्तव्यात प्रायः साधक सिद्धीसाठी प्रयत्न करणार नाही, पण त्या सिद्धी मार्गाकडे एखादा साधक जाईल तर त्याला लवकर सिद्धी प्राप्त होण्याचं स्थान म्हणजे हे अलंकापूर आहे. सगळ्या सिद्धेश्वराचा सिद्ध पती सिद्धेश्वर भगवान सिद्धेश्वराच्या रूपानं आपल्या जवळच विद्यमान आहेत. त्या सिद्धेश्वराचं असं चिंतन सांगतात, भगवान सिद्धेश्वर, भगवान शिव वास्तव्यात कैलासात वास्तव्य करतात. ते कैलाशीचा देव असणारे आहेत, कैलासात वास्तव्य करणारे भगवान शंकर आणि त्यांचे अनन्य भक्त असणारे कुबेरजी आहे. कुबेरजी राहतात हिमालयात आणि हिमालयात राहणाऱ्या कुबेरजीला नित्य आपल्या उपास्य परमात्म्याची साधना घडावी असं अंतःकरणातली नेहमीची भावना आणि नित्य पूजेसाठी कुबेरजी कैलास पर्वतावर हिमालयातून जातात. पण झालं असं, या विहार करता करता भगवान शंकरजी या आनंदवनात आले आणि आनंदवनात आलेल्या भगवान शंकराला ही भूमी एवढी आवडली का या भूमीचा त्यांनी कधी त्याग करायचाच नाही असं ठरवलं आणि भगवान परमात्मा भोलेनाथ इथं वास्तव्याला राहू लागले. त्यातच भगवान भोलेनाथ इथं राहिल्यानंतर कुबेरजीला मोठा प्रश्न पडला. आपली नित्य पूजा भगवान शिवजीची आहे, आपल्या उपास्याची आपल्याला साधना घडत नाही, अंतर भरपूरसं होतं. पण कुबेरजी इथं आले आणि आल्यानंतर आपल्या उपास्य परमात्म्याच्या शोधासाठी, कारण देव इथं आनंदवनात वेगळ्या रूपाने वेगळ्या स्थितीत राहू लागले आणि राहता राहता आपल्या उपास्याच्या शोधासाठी कुबेरजीनं ती आराधना करण्याचं ठरवलं. आणि ती आराधना करता करता कुबेरजीनं काही शिवलिंगाची स्थापना करून पूजा समर्पण केली. ती पूजा समर्पण करता करता कुबेरजीनं जी पूजा समर्पण केली त्या पूजा समर्पणातून जी काही शिवलिंग तयार झाली ती भरपूरशी शिवलिंग इथं आपल्याला पाहायला सापडतात. सिद्धेश्वर असेल, धनेश्वर असेल, त्याच्या नंतर इकडं कोटेश्वर असेल, तिकडं इंद्रायणच्या पलीकडल्या तीराला वैतागेश्वर असेल, अशी शिवलिंग भरपूरशी इथं पाहायला सापडतात भगवान शंकर. आणि इथं ती कुबेराने स्थापन केली. भगवान प्रसन्न झाले. कुबेराला प्रसन्न झालेल्या भगवान आशुतोषाने सांगितलं का आता मी इथं वास्तव्य करणार आहे. त्या वास्तव्य करणार म्हणल्यानंतर कुबेराने सांगितलं, प्रभूजी मला तुमची नित्य साधना पाहिजे, म्हणून मलाही स्थान पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याने आशुतोषाने त्यांना तिथं स्थान दिलं. म्हणून कुबेरजी इथं वास्तव्य करतात. कुबेराचंही स्थान इथं कुबेरगंगा नावाची एक गंगा आहे. कुबेरजी नित्य स्नानाला त्या गंगेला जातात. अशी कुबेरगंगा सुद्धा इथं आहे. कुबेराचं वास्तव्य आहे आणि कुबेराच्या जवळ असणारी, कारण तो कुबेरजी म्हणजे देवाच्या पूर्ण जी संपत्ती आहे, धनपालते आहे, धन सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि ते धन सांभाळतात. ते धन त्यांनी आपल्यासोबत जे आणलेलं कुठं ठेवलं तर हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. त्या सिद्धेश्वराचं मंदिर म्हणजे प्रत्यक्ष कुबेराने ठेवलेली त्याची सामुग्री आहे, असं हे सिद्धेश्वराचं स्थान आहे. त्याच्यानंतर पाहता पाहता हे कुबेरगंगा सुद्धा वाहत 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 इंद्रायणला प्राप्त होते. ही सामान्य कुबेरगंगा नाही. कुबेरासाठी असलेली ती गंगा असेल किंवा भगवान ज्ञानोबाराच्या नित्य स्नानासाठी सुद्धा भागीरथी इथं आहे. त्रिवेणी, येथे त्रिवेणी नदी आहेच. येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटी माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती, असं चिंतन या भूमीचं केलेलं आहे. ते त्रिवेणी आहे. पण या कुबेरगंगेची विशेषता अशी आहे की कुबेरगंगा सिद्धबेटाच्या भूमीत तिथं सिद्धांनी काही पूर्वी तपश्चर्या केली, साधना केली आणि सिद्धीपर्यंतचा प्रवास, सामान्य सिद्ध नाही तर परमात्म सिद्धीपर्यंतचा प्रवास त्या सिद्धांनी केला. असे सिद्धपेठ इथं सुद्धा पाहायला सापडते. एकीकडून इंद्रायणी माता येते आणि एकीकडून ही कुबेरगंगा तिथं प्राप्त होते. दोन्हीचा संगम अशा प्रकारचा होतो आणि तिथं जो बेटाचा भाग अर्थात काही बेट निर्माण झालं, ती बेटाचा भाग अतिशय पवित्र आहे असं सांगतात. त्या कुबेरगंगेत
पौष महिन्यात आणि पुष्य नक्षत्रावर आदित्यवारी अर्थात रविवारी जर आपण स्नान केलं तर मोक्षासारखं फल सुद्धा त्या साधकाच्या हाती लागते. इतकं ते पावन अशा प्रकारचा संगम पाहायला सापडतो. असं हे पावन तीर्थ आहे, पावन क्षेत्र अशा प्रकारचं आहे. इथं विशेषत्वानं पाहायचं झालं तर कृत त्रेता द्वापार हे तर इतिहास पाहता पाहता इथं आळंदी नाव, याला अलंकापूर नाव आहे. मग आळंदी नाव का पडलं? इथं आळंदी या शब्दाची विशेषताच अशी आहे, आलम ददाते. आळंदी शब्दाची फोड जर केली तर आलम म्हणजे पुरे, दा दत्तात देणारे, पुरे म्हणेपर्यंत देणारे ज्ञानोबा इथं राहू लागले म्हणून याला आळंदी म्हणू लागले. नाही तर कलियुगातलं या क्षेत्राचं नाव अलंकापूर असं आहे. आपण रावणाची पाहतो ती लंकापुरी आणि इथं अलंकापुरी आहे. ही भगवान ज्ञानराजाची अलंकापुरी आहे. त्याच्या नगरीचा विचार करायचा झाला तर त्याच्या घरी त्याची घरं सोन्याची आहे. इथं दारात सोन्याचा पिंपळ आहे. ज्ञानोबाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. हा पिंपळही सामान्य आहे, प्रत्यक्ष लक्ष्मी माता आहे. भगवान शिवजी इथं वास्तव्य करू लागले आणि हे वास्तव्य करता करता भगवान शंकराच्या अर्धांगिनी असणारी शक्ती अर्थात पार्वती माता म्हणे, प्रभू तुम्ही जर इथं वास्तव्य करता तर मला इथं राहिलं पाहिजे. मग सांगितलं, देवी माझा स्वामी माझा प्रभू इथं ब्रह्मचारी वेशात ज्ञानेश्वर वेशात येणार आहे म्हणून तुला सुद्धा माझ्याजवळ राहायला जमायचं नाही. म्हणजे प्रभू मी तर तुम्हाला सोडून राहू शकत नाही. तर पार्वती मातेला सांगितलं वट जे आहे तिथं तुझं वास्तव्य असू दे. अर्थात त्या पूर्ववटी माया दिसे ते प्रत्यक्ष जाणं पार्वती. तिथून काही अंतरावर पद्मावतीचं मंदिर आहे आणि ती पद्मावती देवी म्हणजे प्रत्यक्ष पार्वती माता आहे. ती प्रत्यक्ष पार्वती माता आहे. ही आनंदवनाची भूमी सगळ्याला आनंद देते. आजही मी म्हणतो या भूमीत आलेला साधक वास्तव्यात त्याच्या ठिकाणी जी चेतना पाहायला सापडते भगवान ज्ञानोबाराची. पृथ्वी ही गोलाकार सर्क्युलर मोशनमध्ये फिरते, तिचा मिड पॉईंट म्हणजे भगवान ज्ञानोबाराची समाधी आहे. अशा काही व्यवस्थितून निघतात ते आपल्या हृदयाला ते सतत अशी स्पंदनं देतात, ते आपल्याला अखंड प्रसन्न ठेवतात. अशी ही अलंकापूर भूमी आहे. हे या भूमीचा पौराणिक इतिहास पाहतो हे तीर्थ आहे. मी आधी सांगितलं हे क्षेत्र आहे. त्या भूमी हे क्षेत्र आहे. एवढं क्षेत्र नाही तर इथं तीर्थ आहे. जिथं तीर्थक्षेत्र असते त्याची यात्रा असते. तीर्थक्षेत्र म्हणल्यानंतर त्याची यात्रा असते. याही क्षेत्राच्या यात्रेचं वर्णन, यात्रे अलंकापुरा येते ती आवडती विठ्ठला. या भूमीत जे यात्रेला येतात ते भगवान परमात्म्याला आवडतात. यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी बरं का. संसार प्राधान्यानं असते ती जत्रा. तिथं प्रपंचच घ्यायला जातो आणि हृदयातही प्रपंच भरून येतो ती जत्रा म्हणा. पण जिथं परमार्थ प्राधान्य असते त्याला यात्रा म्हणणार. यात्रा त्याला म्हणायचं तिथं गेल्यानंतर काही विधी असतात. त्या यात्रेला गेल्यानंतर विधी असा असतो का त्या यात्रेचा विधी असा आहे, यात्रा वासम तिथं राहिलं पाहिजे. तत् अधिकरण स्नान दानादी पुण्याचरण निधनानिच तिथं गेल्यानंतर स्नान केलं पाहिजे. तिथं काही दान अर्थात कमीत कमी आपल्या अहंतेचं तरी तिथं दान दिलं पाहिजे. यात्रा वासम तत् अधिकरण स्नान दानादी पुण्याचरण तिथं पुण्यकृती आपण केली पाहिजे. पुण्याचरण आणि शेवटी सांगितलं निधनानिच प्राप्त झालं तर अशा भूमीत आपल्याला निधन जरी आलं तरी ते निधनही स्वीकारलं पाहिजे. असं या यात्रेचं स्वरूप आहे. म्हणून ही यात्रा जी देवाला सुद्धा आवडते म्हणून या यात्रेला गेलं पाहिजे. नित्य म्हणून साधू संत नित्य या यात्रेला येतात. हे शिवपीठ आहे. तसंच हे भगवान ज्ञानोबाराचं सुद्धा हे स्थान आहे. या भूमीची विशेषता अशी आहे, या आनंदवनाच्या भूमीत भगवान शंकरजी पार्वती मातेसह विहार करत होते आणि विहार करता 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 भगवान शंकराच्या समवेत जर कोण असतात तर आपल्याला नेहमी मते भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त अर्थात भूते वेताळ त्यांच्या समवेत राहतात आणि हे समवेत राहणारे भूते वेताळ त्यांचं ते नृत्य चालू झालं. भगवान शंकरजी सुद्धा त्यात निनादून गेले आणि भगवान परमात्मा सुद्धा क्रीडेसाठी आशुतोष परमात्मा शिवजी तिथं नृत्य करू लागले आणि ते नृत्य पाहता पाहता त्याचा प्रभाव तिन्ही लोकांपर्यंत गेला. ते नृत्य पाहण्यासाठी स्वर्गातून काही देवता खाली उतरले. ते नृत्य पाहण्यासाठी पाताळातून काही देवता वर आलेत आणि असे सर्व देवता ते नृत्य पाहत होते. भगवान परमात्म्याचं अर्थात आशुतोषाचं ते नृत्य पाहता 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 झालं असं. पार्वती माता समवेत आहेत आणि त्या पार्वती मातेचं रूप पाहून इंद्र तिथं बसलेला आहे. इंद्राने पार्वती मातेचं रूप पाहिलं आणि पार्वती मातेचं रूप पाहून त्याच्या अंतःकरणात पार्वती मातेच्या विषयी कलुषित विचार निर्माण झाले आणि मग तो आपल्या ऐश्वर्याच्या तोऱ्यात पार्वती मातेजवळ गेला आणि पार्वती मातेला भगवान
शिवजीचा अपमान करून बोलू लागला. कथम पार्वती देवीत्वम दिगंबरमुपासते किम सुखम धनम गौरी प्रपश्यस्य कपालिना. कथम पार्वती देवीत्वम दिगंबरमुपासते, त्या दिगंबरी असणाऱ्या शिवाजवळ तुला कोणतं सुख आहे. कथम पार्वती देवीत्वम दिगंबरमुपासते किम सुखम धनम गौरी, तुला कोणतं सुख याच्याजवळ प्राप्त होणार आहे. मी इंद्राचा स्वर्गाचा राजा आहे, देवाचा राजा आहे, एवढा मोठा अधिपती आहे, अमरपतीचा मी मालक आहे, तू माझ्यासोबत चाल, मी तुला आनंदात ठेवेन. अशा प्रकारचं कामुक वासनेनं पार्वती मातेला बोलला. आणि बोललेल्या त्या इंद्राला पाहून पार्वती मातेला राग आला. आपल्या पतीचा केलेला अपमान पार्वती मातेला सहन झाला नाही. कारण पार्वती माता ह्या पतिव्रत आहेत. पतिव्रतेला आपल्या पतीचा अवमान कधी सहन होणार नाही. कारण पतिव्रतेच्या चित्तात सर्वस्वी पती असतो. पार्वती मातेला शंकरजीचा केलेला अपमान सहन झाला नाही. पार्वती माता क्रोधायमान झाल्या. सा क्रोध वशगा देवी सशापम च शचीपती, त्या क्रोधायमान झाल्या आणि त्या शचीपतीला अर्थात इंद्राला शाप दिला. आणि सांगलं गच्छ गच्छ दुरात्मेती जलरूपेसी सर्वदा त्याला तुला जलरूपत्व जडरूपत्व प्राप्त होईल. त्याला शाप भेटला आणि शाप भेटल्यानंतर तो इंद्र थोडा सावध झाला. सावध झालेला तो इंद्र विचारात पडला. हा देवीचा शाप आहे, शक्तीचा शाप आहे, आपल्याला प्राप्त झालेला आहे, याच्यापासून आपण सावध झालं पाहिजे. आणि मग तो त्या देवीची क्षमा याचना करू लागला. आणि करता 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 तेवढ्यात आशुतोष परमात्म्याची सुद्धा त्यांनी साधना आरंभ केली. करता 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 भगवान शंकराची ज्यावेळेस त्यांनी साधना केली, साधना केल्यानंतर भगवान शंकर आशुतोषच आहेत ते प्रसन्न झाले आणि सांगितलं काही चिंता करू नको, मी तुला शाप तर वापस घेणार नाही, पण तुला उशाप देतो, उशाप देतो. आणि मग तो उशाप त्याला दिला. इंद्राला उशाप भेटला. उशाप असा भेटला का तवैव अंग संभूता नदी मम प्रियावह इंद्रतीर्था समायाता इंद्रायणी समुद्भवा. म्हणजे खऱ्या अर्थानं तवैव अंग संभूता, तुझ्या अंगापासून जी नदी प्रवाहित होईल ती नदी मम प्रियावह, ती मला नदी प्रिय राहील. किती राहील म्हणे इंद्रतीर्था समायाता, स्वर्गात जे इंद्रतीर्थ आहे त्या इंद्रतीर्थाची बरोबरी ती गंगा करेल अशी इंद्रायणी आहे. म्हणून इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्याच्या, अशी इंद्रायणी ही प्रत्यक्ष इंद्राणी. आणि मग इंद्र या भूमीत आला आणि त्याने आपली तपस्साधना आरंभ केली. इंद्राने या भूमीत तपस्साधना केली. असं सांगतात, इंद्र येऊनी या भूमीशी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी यापासून येथे त्रिवेणी गुप्तसे भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटी माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती भवती वनवल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी हे असो नित्य साक्षी अस्ति नासती उदकी हे पंढरीहुनी सोपे जनाचे हरावया पापे कळीकाळ कोपलिया ही कोपे त्याचे नचले अलंकापुराशे. पंढरपूर पेक्षा सुद्धा आपला उद्धार करून घेण्यासाठी हे सोपं क्षेत्र. तिची साधना सोपी, तिची प्रदक्षिणा सोपी. मला असं सांगावं वाटेल का हिचं दर्शन सुद्धा भगवान ज्ञानोबाराचं सोपं आहे. असं अतिशय सोपं असणार हे क्षेत्र आहे. भगवान परमात्मा ज्या ज्ञानोबाराच्या समाधी स्थळासाठी आले असं हे महान स्थळ आहे. इथं पाठीमागच्या साईडला एक विष्णुपद आहे, दत्त मंदिर आहे. दत्त मंदिराच्या पाठीमागं पिंपळाचा पार आणि पिंपळाच्या पाराच्या बुडाला ज्या पादुका दिसतात ते विष्णुपद आहे. भगवान विष्णू इथं आलेले आहेत. एवढंच नाही, ज्ञानोबाराच्या समाधी प्रसंगात ज्ञानोबाराची कीर्ती त्रैलोक्यापर्यंत पसरलेली कीर्ती. उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा अशी तिन्ही लोकांपर्यंत कीर्ती पसरलेली. म्हणून ज्ञानोबाराच्या त्या समाधी प्रसंगात तिन्ही लोकातले देव सुद्धा आलेले आहेत. असे पावन क्षेत्र आहे. या भूमीची विशेषता सांगायची झाली तर या भूमीची विशेषता आणखीन इथं एक वेगळे तीर्थ आहे. इथं चक्रतीर्थ आहे, इथं शालिक तीर्थ आहे, इथं चंड तीर्थ आहे. अशी तीर्थ इथं आहे. तीर्थे राहिली स्थळे घेऊन. आणि त्या तीर्थाचं स्वतंत्र माहिम्य आहे. त्या तीर्थाचं स्वतंत्र माहिम्य आहे. चक्रतीर्थाच्या बाबतीत असं सांगतात, आनंदवनाची भूमी भगवान शंकरजी पार्वती माते समवेत आहेत. ध्यानमग्न अवस्थेत समाधी अवस्थेत शिवजी आहेत, पार्वती माता समोर आहेत. आणि पार्वतीला मातेला पाहून एक राक्षस तिथं आला. चक्र तो आला आणि आल्यानंतर त्या पार्वती मातेला त्याने उचललं आणि तो घेऊन पळू लागला. आकाशमार्गाने जाता जाता पार्वती मातेला मोठी चिंता पडली. आपले
परमात्मंतर याच्यात आहेत, समाधी अवस्थेत आहेत. आपल्याला कोण वाचवेल? भगवान विष्णूचा त्यांनी धावा केला. आणि विष्णूचा धावा केल्यानंतर भगवान विष्णू तिथं आल्यानंतर तोही सामान्य नव्हता. त्या राक्षसाशी मोठं मल्लयुद्ध त्यांचं झालं. वेगळ्या प्रकारचं युद्ध झाल्यानंतरही तो पार्वती मातेला सोडायला तयार नव्हता. शेवटी त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी हातात चक्र घेतलं. ते चक्र त्याच्यावर सोडलं आणि चक्र सोडल्यानंतर त्याचं शरीर जिथं पडल्यानंतर त्याने आपल्या मूळ रूपात प्रगट झाला आणि सांगितलं, मी कोण आहे? विद्याधर नावाचा, माझं पूर्ण नाव माली नावाचा विद्याधर मी आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रभू, आज तुमच्या चक्राने जर माझा अंत होत असेल तर माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे का माझं जिथं धड पडेल तिथं त्या तीर्थाला चक्रतीर्थ असं नाव प्राप्त व्हावं. आणि आजही पुंडलिकाच्या पाठीमागच्या साईडला आपण जे पाहतो ते चक्रतीर्थ आहे. तिथं आजही आपण अस्थि विसर्जन करतो. अस्थि विसर्जन अर्थात पितृदोषाच्या क्षालनार्थ सुद्धा आपण त्या इथं साधना करू शकतो. का? त्याचं कारण आहे, आस्ती नासती उदकी अशी विशेषता या जलात आहे. ही इंद्रायणीची जी विशेषता यात अशी तीर्थ आहेत. भागीरथी आहे, ज्ञानोबाराच्या नित्यस्नानाला भागीरथी आहे, अशी वेगळी तीर्थ इथं आहेत. नाही, भीमाशंकरला असणारी भीमा नदी सुद्धा पूर्वी इथंच होती. भीमा नदी सुद्धा इथंच होती. इथोनी भीमरती नदी भीमाशंकरा घेऊन गेला नंदी. शंकराने आपला नंदीनं ती तिथं नेलेली नदी आहे. वास्तव्यात ती भीम नदी सुद्धा इथंच होती. असे पावन तीर्थ आहे इथं. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे तीर्थ आहेत. इथं असणारा सुवर्ण पिंपळ, इथं असणारा आपण ज्याच्या खाली बसलेले आहोत हे आजान वृक्ष आहे. आजान वृक्षाच्या बाबतीत सुद्धा अशी विशेषता सांगण्यात येते, आजान वृक्ष दंड आरोग्य अपार समाधी समोर स्थापियला. ज्ञानोबा ज्यावेळेस समाधीला बसत होते, कोरडिया काष्टा फुटियला पाला तेव्हा आरंभिले समाधीशी. ज्ञानोबा समाधीला बसते वेळेस जे कोरडं काष्ट समाधीच्या समोर रोवलं ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याला पाला फुटला. ते खऱ्या अर्थानं चेतनत्वाला परत त्यावेळेस ज्ञानोबारांनी समाधी आरंभ केलेली आहे. असं हे अजान वृक्ष आहे. इथं गेल्यानंतर अजा अर्थात त्याचे वेगळे आपल्याला व्युत्पत्तीनं अर्थ करायला जमतील. अजा म्हणजे माया, न म्हणजे नाही. इथं वृत्तीरहित अवस्था प्राप्त होते साधकाला. अशा प्रकारचं हे स्थान आहे, अजान वृक्ष आहे. अर्थात इथं ज्ञान अज्ञानातीत केवळ ज्ञान स्वरूपता प्राप्त होते असं हे स्थान आहे. म्हणून हे अजान वृक्ष आहे. याचं पानभक्षण करून अजान वृक्षाची पाने जाणं भक्षुनी करील अनुष्ठान त्याशी होईल ज्ञान, याचा संशय नाही. अजान वृक्षाची पानं जर भक्षण करून आपण साधना केली त्याला ज्ञान प्राप्त होते. नाही, त्याला त्या पुरुषाला प्रत्यक्ष भगवान ज्ञानोबा भेटीसुद्धा देतात. ही विशेषता या क्षेत्राची. तर या ज्ञानदेव प्रत्यक्ष देईल भेटी, इथं संशय नाही. मोठा नाथबाबाचा एक अभंगच आहे त्याच्या बाबतीत. असं हे महान क्षेत्र अलंकापूर आहे. त्या अलंकापुरीच्या बाबतीत विचार करते वेळेस आणखीनही पद्मावती आहे, विश्रांती वड आहे. सांगदेव ज्या मार्गाने आले तो विश्रांती वड आहे. त्याच्यानंतर त्यांनी जी भिंत चालवली ती भिंतसुद्धा आज आपल्याला पाहायला सापडते. ज्ञानोबाऱ्यांनी जी भिंत चालवून सांगदेवाच्या भेटीसाठी ज्ञानोबारे गेले, जिथून भिंत चालली आजही ती स्थान आपल्याला पाहायला सापडते. असं सांगतात आजही तिथं कोणत्याही प्रकारची भिंत उभी, ज्ञानोबाऱ्यांनी तिथून भिंत सरकवली, आजही तिथं भिंत कोणती उभी राहत नाही. ती भिंतसुद्धा ज्ञानोबाऱ्यांनी चालवलेली भिंत प्रदक्षिणा मार्गावर पाहायला सापडते. ज्ञानोबाऱ्यांनी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पाठीवर भाजलेले मांडे मुक्ताबाईचे ते सुद्धा आपल्याला मंदिर पाहायला सापडते. असे भरपूरसे हे विशेष हे स्थान आहे. हे शिवपीठ आहे आणि 84 सिद्धाचा सिद्धभेटी मेळा आहे. इथं 84 सिद्ध आहे. 84 सिद्धाचा सिद्धभेटी मेळा तो सुख सोहळा काय वर्णू, असे महान आणि पावन क्षेत्र आहे. म्हणून या तीर्थाच्या अर्थात ज्ञानोबाराय अखंड या भूमीत वास्तव्य करतात. ज्ञानोबाराय या भूमीला सोडून कधीच राहत नाहीत. ज्ञानोबाराच्या अखंड वास्तव्यानं पुनीत झालेली ही नगरी आहे. एक तर देवतीर्थ आणि एक तर संत तीर्थ. केवळ क्षेत्रच नाही तर क्षेत्र आणि तीर्थ अशा प्रकारचं दोन्ही वास्तव्य. केवळ देवाच्या पदस्पर्शानं पुनीत झालं असं नाही तर संत मायबापाच्याही पदस्पर्शानं पुनीत झालेलं हे क्षेत्र आहे. आणि या क्षेत्राला विशेष महिम्य आहे. आळंदीच्या बाबतीत विचार करतोस असा आहे, पंढरी हे देवतीर्थ वारकरी संप्रदायाचं आहे तर आळंदी हे संत तीर्थ आहे. अन्य संत तीर्थात संत आलेत आणि गेलेत, पण या संत तीर्थात देव आलेत अर्थात ज्ञानोबाराय आलेत आणि समाधीगण ज्ञानोबाराय समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, कथा कीर्तन करीतो, कथा कीर्तन करतो आजही विद्यमान आहेत. अशा प्रकारचं हे महान क्षेत्र ज्ञानोबाराचं आहे.